आता ही जर दोन चैतन्य वेगवेगळे असतील तर मग साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल, अशी शिष्य शंका या ठिकाणी विचारतोय. रामकृष्ण रे आबा. रामकृष्ण रे. बोला बोला. हा, ते पुन्हा ते निवृत्ती कशी झाली तिथून घ्यायला सांगितलं, म्हणजे कालचाच पाठ पुन्हा घ्यायला सांगितलं. म्हणजे कल्पिताची निवृत्ती कशी होते? कालचा मुद्दा बहुतेक लक्षात आला नाही, कारण प्रश्न तरी कोणी सोडवले नाही, प्रश्न पाठवले तिथे म्हणून विचारल्यावर मग पुन्हा घ्या असं म्हणतात सगळेजण. मग हा घ्यायचा का परिच्छेद 18वा घ्यायचा आहे का 20वा घ्यायचा आहे? 18 मध्ये आपण दुसरी शंका चालू होती की नाही आपली, निवृत्तीचे 2 प्रकार, काल जिथून घेतलं तिथून घ्यायला सांगितलं परत. हा मग घ्या तिथून मग म्हटलं असतं. सांगा ना मग कुठे आले ते. सांगू का? हो सांगा. तुम्ही आले म्हणून म्हटलं ठीक आहे. नाही सांगा सांगा सांगा. ठीक आहे चला. हा, आले का शंका लक्षात? शिष्याने काय केलं, शिष्याचं म्हणणं असं आहे की बाबा रज्जू अधिष्ठान चैतन्य आणि सर्पाचं ज्ञान होण्यासाठी असणारं चैतन्य हे कसं बाहेरचं आहे, ठीक आहे, आणि त्याचं ज्ञान सर्पाचं ज्ञान होण्यासाठी असणारं कसं आहे अंतःकरण उपहित चैतन्य ते आतमधलं आहे, म्हणून ही दोन चैतन्य भिन्न आहेत. मग ही जर दोन चैतन्य भिन्न असतील तर मग ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळी साक्षी चैतन्याचं ज्ञान होत नाही, अशी शिष्यांनी शंका केली. मग म्हणून काय म्हटला तो की अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पाची झाली, आपण काय पाहतोय कल्पित पदार्थाची निवृत्ती पाहतोय, त्याच्यापैकी सर्पाची निवृत्ती झालेली, परंतु सर्पज्ञानाची मग निवृत्ती त्या ठिकाणी कशी होईल? अजून पुढे म्हटलं की सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्याची आवश्यकता आहे आणि रज्जू ज्ञानकाली ते तर अज्ञात आहे, मग याचे समाधान कसे? म्हणजे शिष्याने या ठिकाणी चैतन्य ही दोन मानली आणि भिन्न भिन्न मानली, म्हणून त्याला ही अशी शंका आलेली आहे. तर आता याचं समाधान सांगण्यासाठी श्री गुरु काय करतात? आबा सांगताय का? नाही सांगितलं, तुम्ही सांगा आता. तेच सांगायचं. बर चला, थोडस काही पुढे मागे झालं तर सारखं करून घ्या. चला, श्री गुरूंनी आपल्याला याच्यावरती समाधान करताना श्री गुरु म्हटले की बाबा याच्या संदर्भात तुला मी 2 उत्तर सांगतो, पण त्याच्यापैकी पहिलं उत्तर श्री गुरूंनी असं सांगितलं. काय सांगितलं? याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. पहा, यातला एक पहिला मुद्दा सांगत असताना श्री गुरु काय म्हटले, जितकं ज्ञान म्हणून जी काही गोष्ट असते तर ती त्या विषयावर अवलंबून असते. आता समजा एखाद आपल्याला आपल्या बोलीभाषेतलं जरी उदाहरण घ्यायचं झालं तर पहा बरं, आता ज्ञान ह्या त्या गोष्टीचं ज्ञान असतं हे कशाचं, जर वस्तू पाहिली तर त्याचं ज्ञान होतं ना, आणि जर वस्तू निवृत्त झाली तर त्याचं ज्ञान राहील का? मला सांगा आता 2 मिनिटं, हे माझ्या हाताच्या पाठीमागे काहीतरी आहे, आतापर्यंत तुम्हाला ज्ञान आहे का त्याचं? त्याचं ज्ञान नाही, परंतु मी जर असं समजा ते ओपन केलं तर त्याचं ज्ञान होणार, हे काहीतरी बॉक्स आहे, तुम्हाला ज्ञान झालं, आणि समजा मी पुन्हा ते झाकून ठेवलं, त्याचं ज्ञान राहिलं का? श्री गुरु या ठिकाणी असं सांगतात. म्हणजे श्री गुरूंचं म्हणणं काय आहे की जर त्या ठिकाणी वस्तू असेल किंवा विषय असेल तरच त्याचं ज्ञान आहे, आणि जर तिथून विषय निवृत्त झाला तर त्याचं ज्ञान त्या ठिकाणी निवृत्त होतं. म्हणजे विषय असला तरच तुम्हाला ज्ञान असणार आहे, विषय नसला तर ते ज्ञान निवृत्त होणार आहे. म्हणजे विषय जर निवृत्त झाला की त्याच्याबरोबर त्याचं ज्ञान सुद्धा आपोआप निवृत्त होणार आहे. जसं की आपण पाठीमागे आता याच प्रश्नाच्या पाठीमागे पाहिलं की कल्पित सर्पाची निवृत्ती झाली, बरोबर? कल्पित सर्पाची जर ज्या ठिकाणी निवृत्ती झाली ना, मग त्याच ठिकाणी त्याच्या ज्ञानाची सुद्धा निवृत्ती होणार आहे, असं श्री गुरूंनी पहिला मुद्दा या ठिकाणी पटवून दिला. ठीक आहे, आता दुसरं उत्तर सांगत असताना त्यांनी निवृत्ती सांगितली. आता ही निवृत्ती होते, समजा आपण म्हणतो ना निवृत्ती, आता मग ही निवृत्ती होते ती कशी होते? तर त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले.
आता हे जास्त खोलून ओंकार दादा, सांगण्यापेक्षा हा एक शंका काय होती माहितीये का, इथं विषयाचा काय मुद्दा होता की म्हणजे हे उत्तर दिले, कारण इथं अधिष्ठान चैतन्याचा विषय चाललेला. शिष्य काय म्हणतोय की चैतन्य दोन्ही वेगवेगळे आहेत आणि त्याची निवृत्ती म्हणजे कशी होणार, सर्पज्ञान कसं होणार, की ते अंतःकरण चैतन्य आतमध्ये असल्यानंतर मग कसं त्याचं ज्ञान होणार, असं तो म्हणतोय. मग इथं विषय का घेतला, विषयांचा का विषय निघाला तिथं? अहो विषय, बरं मला तर एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, या ठिकाणी विषय काय आहे, ज्ञानाचा विषय काय आहे? कल्पित पदार्थ आहेत ते. बर, कल्पित पदार्थ हा ज्ञानाचा विषय. मग या ठिकाणी समजा कल्पित पदार्थ कोणता आहे? रज्जू आणि सर्प, रज्जू अधिष्ठान चैतन्य आणि सर्प म्हणजे त्याचं ज्ञान ते. नाही, मग विषय कोणता आहे? कल्पित पदार्थ कोणते कोणते आहेत बरं? इथे रज्जू सांगितले आपल्याला कल्पित पदार्थ. आणखी कोण सांगते कल्पित पदार्थ कोणता आहे? आद्यस्थ पदार्थ कोणता आहे? सर्प. सर्प. अजून सगळंच कल्पित असत. रज्जू सर्पाच्या मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो. रज्जू सर्पाच्या उदाहरणामध्ये कल्पित पदार्थ कोणकोणते आहेत? आपण पाठीमागे पाहत आलोय, मला वाटतं दुसऱ्या तरंगातच तो मुद्दा झालेला आहे. अधिष्ठान त्याचं. अधिष्ठान कसं कल्पित होणार? मग तेच म्हणते, अधिष्ठान जर कल्पित असेल तर मग त्यांनी अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती कशी होईल? कल्पित पदार्थाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होत नाही सोनालीताई. होत नाही. बरोबर आहे की. दुसरं रज्जूवर जो सर्प आहे तो कल्पित आहे. आणखी एक पदार्थ कल्पित आहे त्याच्या बरोबर. त्याचे ज्ञान बरोबर. कल्पित पदार्थ असणारा जो सर्प आणि त्या सर्पाचे ज्ञान, हे दोन पदार्थ कल्पित आहेत. ठीक आहे, हे दोन पदार्थ कल्पित आहेत. आणि आता आपले शंका चालू आहे काय, की कल्पिताची निवृत्ती कशी होते? ठीक आहे, याच्यापैकी कल्पित असणाऱ्या सर्पाची निवृत्ती झालेली आहे त्याच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने. बरोबर. कल्पित सर्प आहे त्याचं अधिष्ठान कोण सांगितलं? रज्जूच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य तेच अधिष्ठान आहे कल्पित सर्पाला. आता त्या सर्पाची निवृत्ती झालेली, परंतु त्या सर्प ज्ञानाची निवृत्ती कशी होते हे सांगायचंय. ठीक आहे, हे सांगत असताना शिष्याने शंका कशी केली, की बाबा तुम्ही म्हणता की त्याचं अधिष्ठान असणारं चैतन्य, ठीक आहे, तर मग रज्जूचं अधिष्ठान असणारं चैतन्य हे बाहेर आहे. बरोबर. रज्जू पै चैतन्याश्रित असणारा अज्ञान, त्याचं कार्य सर्प. ठीक आहे, मग ते निवृत्त झालं, समजा सर्प निवृत्त झाला, पण त्याच वेळी जे सर्पाचं ज्ञान, दुसरा कल्पित पदार्थ कोणता आहे? सर्पाचं ज्ञान. बरं, सर्पाचं ज्ञान हा सुद्धा कल्पित पदार्थ आहे, पण त्याचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे ना, तेव्हाच तो पदार्थ निवृत्त होणार आहे. बरं, सर्प ज्ञानाचं अधिष्ठान काय आहे? कोणतं चैतन्य सांगा बरं? अंतःकरण उपहित चैतन्याश्रित असणारी अविद्या, आणि त्या अविद्येचं कार्य काय? सर्पज्ञान. बरोबर. म्हणजे मग तिला कोणतं चैतन्य आलं? अंतःकरण उपहित चैतन्य आलं की नाही त्या सर्पज्ञानाला? आता शिष्याने काय म्हटलं, बाबा रे, गुरुला काय म्हटलं, की बाहेरलं चैतन्य, रज्जूच्या किंवा सर्पाच्या ठिकाणी असणारं चैतन्य ते वेगळे आणि अंतःकरणात असणारं चैतन्य वेगळे, असं शिष्याने शंका केली या ठिकाणी. ठीक आहे, ही दोन चैतन्य वेगवेगळे असतात. तुम्ही सर्पज्ञान केलं, सर्पाचं विषयाचं ज्ञान झालं किंवा विषयाचं अधिष्ठान चैतन्य कळालं, तो निवृत्त झाला, मग तुमच्या अंतःकरणात असणारं ज्ञान त्यावेळी भिन्न आहे ना, तर मग तो कसा निवृत्त होणार? मग किंवा ते ज्ञान कसं निवृत्त होणार? सर्पाचं ज्ञान कसं निवृत्त होणार? त्यासाठी ही शंका चाललेली. आलं लक्षात? हा, तुम्ही प्रश्न काय केला होता तोच मी विसरून गेलो. इथं विषयावर अवलंबून आहे, जितके ज्ञान आहे म्हणून विषयावर अवलंबून आहे. हा विषय जो आहे तो का घेतला, असं म्हणजे त्याचा आणि ह्या मुद्द्याचा संबंध काय, असं म्हणायचं होतं. ते विषय कोणकोणते आहेत हा प्रश्न होता तुमचा. कळाले का विषय कोणकोणते आहेत? कल्पित विषय कोणकोणते आहेत? कोणकोणते आहेत? रज्जू आणि सर्प, आणि दुसरा रज्जूवर घातलेला सर्प.
सर्प आणि त्याचे ज्ञान. सर्प आणि त्याचे आणि ज्ञान. दुसरा मुद्दा आहे ना, 2 विषय विचारले. अहो 2 विषय, मग रज्जू कल्पित आहे का सर्प कल्पित आहे? सर्पकल्पित आणि त्याचं ज्ञान कल्पित आहे. हा, हे 2 रज्जूवर सर्प बसलेला सर्प कल्पित बरोबर आहे. आहे ना मग? तुम्ही रज्जू आणि सर्प म्हणता, हा, रज्जूवर बसलेला सर्प आणि सर्पाचे ज्ञान. बरोबर आहे ना आबा? हा. झाला विषय इथपर्यंत क्लिअर? हो हो झालं. आता याच्यातलं पहिलं उत्तर श्रीगुरूंनी दिलेलं काय उत्तर दिलं, की बाबा रे, जर विषय असेल तरच त्याचं ज्ञान असतं, विषय निवृत्त झाला तर त्याचं ज्ञान सुद्धा निवृत्त होतं, असं दिलं या ठिकाणी पहिलं उत्तर. आता दुसरं उत्तर कसं आहे आबा, सांगताय का? बरोबर आहे का चुकतंय? बरोबर आहे, सांगा. हा, ठीक आहे. आता दुसरं उत्तर सांगताना श्रीगुरूंनी सांगितलं की ही जी निवृत्ती होते, ही निवृत्ती काय होते? 2 प्रकारांनी होते. आता त्याच्यामध्ये सांगितलं आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. ठीक आहे. आता थोडक्यात मी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला प्रश्नच विचारतो, तुम्हीच मला सांगा, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? कोणतरी वर बोट करून. कारणासह कार्याची निवृत्ती. ती कारण, हा, उदाहरण देऊन सांगा बरं पटकन. दुसरं कोणतरी सांगा उदाहरण. कारणासह कार्याची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती करायची. उदाहरण नाही सांगता आलं तर थोडं स्पष्टीकरण देऊन सांगा. माती आणि घट. घट. माती कारण आणि घट कार्य. ज्यावेळेस कार्य घटाचा नाश होईल त्यावेळेस कारणासह याची कार्याची निवृत्ती होईल. किंवा झाड आपण मुळात सगळं उपटलं आणि वरवर कापलं ते लय रूप आणि आत्यंतिक बुडापासून काढावं लागेल. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मुळासकट त्याचा नाश करायचा, पुन्हा ठेवायचं नाही. बरोबर. आबांनी आपल्याला काल उदाहरण सांगितलं होतं, आणखी बी जर भाजून शेतात पेरलं तर ते उगवेल का? उगवणार नाही. आणि नुसतंच आपण बी पेरायचं आणि ते पुन्हा उपटून टाकायचं, बी पेरायचं आणि ते उपटून टाकायचं, ते पुन्हा पुन्हा होणार. म्हणजे लयरूप निवृत्ती जर आपण केली तर ती पुन्हा पुन्हा होणार आहे. लयरूप निवृत्तीची व्याख्या सांगा बरं. कारणाच्या ठिकाणी कार्याची निवृत्ती. कार्याची निवृत्ती. लयरूप निवृत्ती. कारणाच्या ठिकाणी कार्याची निवृत्ती म्हणजे कारण तसंच ठेवायचं आणि जेवढं कार्य आहे तेवढ्याच नाश करायचा. आता घट मातीचं जर घट आणि माती याचं जर उदाहरण घ्यायचं, नुसता घट फोडायचा आणि माती जर पुन्हा तिथंच ठेवायची. आता मला सांगा बरं, नुसता घट फोड आणि माती जर तशीच ठेवली, त्या मातीवरती पुन्हा प्रक्रिया करून आपण घट तयार करू शकतो की नाही? घट तयार करू शकतो. आज उदाहरण सांगितलं, समजा लांडगे महाराजांनी झाडाची नुसते वर फांदे तोडायच्या, ती झाली लयरूप निवृत्ती. पण ते झाड जर मुळात सगळंच उपटून टाकलं तर ती झाली आत्यंतिक निवृत्ती. आलं लक्षात? 2 प्रकारच्या निवृत्त्या. ठीक आहे. आता ह्या 2 प्रकारच्या निवृत्ती आपल्याला इकडे जोडून घ्यायचे. पहा, यच्चयावत कल्पित वस्तूंचे कारण अधिष्ठान ब्रह्म चैतन्याश्रित अज्ञान आहे. यच्चयावत कल्पित वस्तू म्हणजे स्थावर जंगम, ह्या सर्व काही जेवढ्या काही वस्तू दिसतात किंवा जेवढं काही हे दिसतंय सृष्टी वगैरे, हे काही सर्व काही जे दिसतंय हे सर्व काही कल्पित वस्तूंचे कारण काय आहे? अधिष्ठान ब्रह्म चैतन्याश्रित अज्ञान आहे. सर्वाला अधिष्ठान कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य. सर्वांना अधिष्ठान ब्रह्म चैतन्य. आणि त्याच्या आश्रित असणारी जी अविद्या, त्याच्या आश्रित असणारे जे अज्ञान आहे, तेच काय आहे? ते हे संपूर्ण जगताला, संपूर्ण ज्या काही जेवढ्या काही गोष्टी, जेवढ्या काही वस्तू, जेवढे काही विषय दिसतात त्या सर्वांना तेच काय कारण आहे? कोणतं? या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी असणारी अविद्या. बरं, आता त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते. ही कोणती निवृत्ती सांगितली आता मला सांगायचं बरं का. कोणत्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते? कोणतं अज्ञान बरं सोनाली ताई आता या ठिकाणी घेतलंय? काय म्हटले? मला लक्षात आलं नाही, परत सांगा. आपण वरती काय सांगितलं? सर्व जगताला, सर्व सृष्टीला कारण आहे. कोणतं कारण आहे? ब्रह्मचैतन्य.
ब्रह्म अधिष्ठान ना? चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या सर्व कल्पित वस्तूंचं कारण काय आहे? अधिष्ठान ब्रह्म चैतन्याश्रित त्याचं अज्ञान. सोनाली ताई, तुम्हाला मला एक सांगू प्रश्नच नाही का? कळला. पुन्हा एकदा सांगा. वाचताना तुमच्या समोर ग्रंथ नाहीये का? आहे की आहे आहे. मी प्रश्न असा केलाय, संपूर्ण जगत ही सृष्टी ही सर्व काही कल्पित वस्तू आहेत आणि या सर्व काही कल्पित वस्तूंना कारण काय आहे? त्या ब्रह्माचं अज्ञान. माया, प्रकृती आणि अविद्या ह्या त्रिगुणात्मक वस्तू. माया या ब्रह्मचं अज्ञान कसं म्हणता येईल? ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान आहे का हो? अधिष्ठान दिले. ब्रह्म अधिष्ठान चैतन्य मिश्रित दिले पुढे शब्द चैतन्य मिश्रित. आज्ञा दिले. मिश्रित नाही नंदामावशी, आश्रित आहे. आश्रित आहे ते. त्या ब्रह्म चैतन्याच्या आश्रयाला माया राहत असते. ब्रह्म चैतन्य मिश्रित नसते, ब्रह्म चैतन्याच्या आश्रयाला माया राहत असते. आलं लक्षात? आता या ठिकाणी आश्रयालाच घ्यायचं. या ब्रह्म चैतन्याच्या आश्रयाला जी माया असते ना, तर ती मायाच या संपूर्ण जगताला, संपूर्ण या कल्पित जगताला काय आहे? उत्पत्तीला कारण आहे. कोण? ब्रह्म चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, ती माया. ठीक आहे. आता आपल्याला जर आता हे सर्व जगत हे काय झालं? कार्य झालं, बरोबर? काल्पनिक कार्य झालं. आणि आता या काल्पनिक कार्याचं काय करायचे? आपल्याला जर आत्यंतिक निवृत्ती करायची असेल, पहा बर का, या संपूर्ण जगताची जर आपल्याला आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल बरं? आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मुळासकट निवृत्ती. आपल्याला काय करावं लागेल बरं? कशाचं ज्ञान झालं पाहिजे? अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. अधिष्ठानाचं ज्ञान. आता अधिष्ठान काय बरं? चैतन्य. ब्रह्मचैतन्य. जर तुम्हाला ब्रह्मचैतन्याचं ज्ञान झालं तर काय होणार आहे? याची आपोआप निवृत्ती होणार आहे. आता वाक्य समजून घेऊया. काय सांगितलं? की याचे यावत कल्पित वस्तूंचे कारण जे असणारे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याश्रित असणारे अज्ञान आहे. ठीक आहे. आता त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती कशाने होणार आहे? तर त्याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होणार आहे. पहा, आता त्या अज्ञानाची निवृत्ती होणार आहे आणि त्या कार्याची निवृत्ती होणार आहे. म्हणजे काय ना, त्या मायेची सुद्धा निवृत्ती होणार आहे आणि या संपूर्ण जगताची सुद्धा निवृत्ती होणार आहे. कशाने होणार आहे? त्याचं अधिष्ठान असणार जे ब्रह्म चैतन्य आहे त्याच्या ज्ञानानेच, म्हणजे अधिष्ठान ज्ञानानेच या सर्वांची निवृत्ती होणार आहे. आणि ह्याच निवृत्तीला काय म्हणायचं? आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मुळासकट निवृत्ती. आणि तुम्ही जर नुसती जगताची निवृत्ती करायला गेले तर म्हणजे नुसती जर जगतरूपी कार्याची निवृत्ती करायला गेले तर, फक्त कार्याची निवृत्ती करायला गेले तर काय होईल? लयरूप निवृत्ती होईल. ठीक आहे. पुढे पहा. मला असं म्हणायचं होतं, हा बोला ना. जगत म्हणजेच अविद्या ना. आता ते सगळं ते झालं, जगत पण आता म्हणजेच- ग्रंथ सोडून जर बाहेर गेलं ना मग ते पुन्हा गोटाळ होते. हा म्हणजे आणखीन त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा होतो, अधिष्ठान काय सांगितलं तुम्ही? ब्रह्मचैतन्य अधिष्ठान सांगितलं. आणि अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मचैतन्यावरती आश्रयाला कोण आलेले आहे? माया आली, म्हणजेच अज्ञान आलेले. अज्ञानामध्ये किती गुण असतात? तीनच गुण असतात, बरोबर का नाही? अज्ञानामध्ये किती गुण असतात? 3 गुण असतात. आणि 3 गुणापासूनच जगतरूप कार्य सुरू झालंय ना. 3 गुणापासून जगतरूप कार्य सुरू झालेलं आहे. मग आम्हाला परमात्म्याचं ज्ञान का होत नाही? ते किती गुण आडवे येत असतात आपल्याला? 3 गुण नेहमी आडवे येत असतात. 3 गुण आडवे येतात याचाच अर्थ काय आडवे येत असतं? अज्ञान आडवे येत असतं, अविद्या आडवे येत असते. ती आडवी येते म्हणून आपल्याला काय होत नाही? अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होत नाही, आहे का नाही? जरी अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होत नाही, पण त्याच्यातला एक गुण असा आहे का ते चैतन्याचं आपल्याला ज्ञान करून देणारा आहे. तो कोणता गुण आहे बरं? जो ज्ञानाला कारण आहे.
सत्वगुण. सत्वगुण असतो. तो काय करतो? ज्ञानाला कारण असतो. तो वास्तविक पाहिलं तर कोणाचं ज्ञान करून देतो? ब्रह्माचं ज्ञान करून देतो का अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान करून देतो? खरं पाहायला गेलं तर भ्रमाचं पदार्थाचं भ्रमाचं ज्ञान ज्ञान करून करून. देतो का? हे काय आहे? भ्रम आहे. जसं उंट आहे का नाही, त्या उंटावर आपण बसलो. आता त्या उंटाला जर चालवत नाही आणि त्या उंटाला जर हाकलायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? त्या उंटावर बांधलेली लाकडं असतात, लाकडाची मुळी असते, त्याच्यातलंच काय करायचं? एक लाकूड घ्यायचं आणि त्या उंटाला मारायचं. बरोबर आहे की नाही? तसं ह्या अज्ञान, अविद्या, माया याच्यातला एक सत्वगुण असतो. या सत्वगुणाने काय करायचं? की ह्या सत्वगुणाने असणारं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाची काय करायची? निवृत्ती त्या ठिकाणी करायची असते. आता अज्ञान जर नष्ट झालं, म्हणजे अविद्या जर नष्ट झाली, तर उरणार काय त्या ठिकाणी? चैतन्यच त्या ठिकाणी उरतं ना. चैतन्य वाचून दुसरं काय उरतं का? चैतन्य वाचून काही दुसरं उरत नाही. एक चैतन्यच त्या ठिकाणी उरला उरे विठ्ठल. मग हा विठ्ठल कसा उरतो? हे चैतन्य कसं उरतं? जोपर्यंत भ्रम नष्ट होत नाही तोपर्यंत चैतन्याची प्राप्ती होत नाही. चैतन्याची एकदा प्राप्ती झाली तर मग कोणती निवृत्ती होईल बरं? आत्यंतिक निवृत्ती हे होणार. आत्यंतिक निवृत्ती होईल, आहे का नाही? म्हणून जोपर्यंत चैतन्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हे वाक्याचं नष्ट होईल का? किंवा हे नष्ट झालं असं म्हणता येईल का? चैतन्याचं यथार्थ ज्ञान झालं तरच हे नष्ट झालं असं म्हणता येईल. आता गंमत अशी होते का त्याचंच ज्ञान का करायचं? बरं, दुसरी गोष्ट असं लक्षात घ्या, नेम काय केला? जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होतं का? विषय नाही होत होत. नाही. असा नेम केला का नाही? आता दोन मुद्दे आपण इथं थोडे लक्षात घ्यायचे. एक घेतला आपण विशेषण आणि एक घेतला आपण उपाधी. आता जर त्या वस्तू, पदार्थ जर त्या अधिष्ठान चैतन्याला विशेषण असेल तर ते चैतन्याचं ज्ञान होईल का? गंमत अशी होते आत्यंतिक निवृत्ती करायची ना आपल्याला. मग उपाधी घेऊन आता मला सांगा, जे ज्याचं स्वरूप असतं, लक्षात घ्या बारकाईनं, ते त्याला कधी विषय होईल का? डोळ्याला डोळा कधी विषय होईल का? म्हणजे जाणता येईल का? जाणता येणार नाही. हा नेम आहे का नाही? मग आता आपल्याला त्या चैतन्याला जाणायचं आहे. त्या चैतन्याला जाण्याकरता तुम्ही काय म्हणले? घट उपहित, मठ उपहित, पट उपहित, ह्या उपाधी आपण केल्या आणि ते जर विशेषण केलं तर त्याला जाणता येईल का? विशेषण काय करत असतं? आपल्या सहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतो. मग आता आपल्याला जर ज्ञान जर झालं तर आपल्याला कशाचं ज्ञान होईल? विशेषण जर विचारात घेतलं तर त्या विशेषणाचं पण ज्ञान होईल आणि चैतन्याचं ज्ञान होईल. मग ते यथार्थ ज्ञान होईल का तिथं? ते ज्ञान होईल, पण अयथार्थ ज्ञान होईल. ते भ्रांतियुक्त ज्ञान होईल. आणि आपल्याला कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे? भ्रांतिरहित ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मग विशेषणाचा जर विचार केला तर विशेषण काय करतं? आपली उपाधी दुसऱ्यावर घालितं. बरोबर ना? आपण वेगळं होऊन दुसऱ्याचं ज्ञान करून देतं का? आपण वेगळं होऊन दुसऱ्याचं ज्ञान करून देत नाही. विशेषण काय करतं? आपल्यासहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. म्हणजेच आपल्याला त्या चैतन्याचं यथार्थ ज्ञान होईल का? चैतन्याचं यथार्थ ज्ञान होणार नाही. म्हणून काय केलं त्याला? म्हणून एकच नियम केला की त्याला विशेषण न मानता काय म्हणायचं? उपाधी असं म्हणायचं. उपाधी काय करतं? स्वतः वेगळी राहते. बरोबर ना? आणि चैतन्याचं काय करून देते? ज्ञान त्या ठिकाणी करून देते. तेव्हा त्या चैतन्याचं ज्ञान आपल्याला यथार्थ होईल का नाही? तेव्हा त्या चैतन्याचं ज्ञान आपल्याला यथार्थ होईल. आणि जेव्हा त्या चैतन्याचं ज्ञान आपल्याला यथार्थ होईल तेव्हा त्या ठिकाणी झालेला जो भ्रम आहे तो भ्रम निवृत्त होणार नाही का? तेव्हा तो भ्रम निवृत्त होईल. तेव्हाच खरं अधिष्ठानाचं ज्ञान झालं. म्हणजेच आत्यंतिक निवृत्ती झाली असं म्हणावं लागेल का नाही? असंच म्हणावं लागेल. तेव्हा ती आत्यंतिक निवृत्ती. आणि विशेषण जर चैतन्याला घेतलंच तर ती आत्यंतिक निवृत्ती होईल का लयरूप निवृत्ती होईल बरं? लयरूप निवृत्ती. ती लयरूप निवृत्ती होईल, आहे का नाही? मग अधिष्ठान चैतन्य आणि त्याच्यावर आलेलं अज्ञान काय करायचं? याच्यात कारण काय आणि कार्य काय? याच्यात कारण काय आणि कार्य काय? पहा बरं. नाही लक्षात आलं? खाली बघा ग्रंथामध्ये. काय विचारलं परत एकदा सांग. याच्यामध्ये अधिष्ठान कोण आहे? चैतन्य आहे. बरोबर का नाही?
अधिष्ठान कोण आहे, त्याच्या आश्रित कोण आहे, अविद्या. ऐक नाही. मग ह्या दोन गोष्टी आल्यात का नाही त्याच्यामध्ये. मग याच्यात कारण काय आहे आणि कार्य काय आहे. अधिष्ठान चैतन्य कार्य कारण आहे हा आणि अविद्या कार्य. हा. उपादान कारण, निमित्त कारण. कार्य. हा. उलट अविद्या त्या ठिकाणी कार्यरूपाने आहे ना. अविद्या काय का अज्ञानच आहे ना, 3 गुण आहे त्याच्यामध्ये ना, आणि त्यानेच हे जगतरूपी कार्य उभं राहिलं का नाही. मग ह्या कार्याची जर निवृत्ती करायची, अज्ञानाची जर निवृत्ती करायची, मग कशाचं ज्ञान व्हायला पाहिजे. रज्जूचं ज्ञान व्हायला पाहिजे का रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान व्हावं लागेल ना तुम्हाला, तरच अज्ञानाची निवृत्ती म्हणजे कार्याची निवृत्ती होईल ना. ओंकार महाराज लक्षात आलं का. अज्ञान रूपी कार्य आहे ना हे जगत सगळं, याची निवृत्ती व्हायची असेल तर काय करावं लागणार आपल्याला. अधिष्ठान चैतन्याची निवृत्ती करून घ्यावं लागेल. अधिष्ठान चैतन्याची निवृत्ती करून घ्यायची असेल तर अधिष्ठान चैतन्य तुम्हाला विषय होत आहे का. नाही. मग काय ज्ञान करून घ्यावं लागेल त्याचं. गोष्टी लकोटी नाही, म्हणजे उंटावर बसायचं, उंटावर लाकूड घ्यायचं. अविद्याची त्या अविद्येतला असणारा सत्वगुण हा काय करतो, ज्ञानाला कारण ठरतो. आता हे चिंतन थोडं किचकट होतं किंवा डोक्यावरून जातं असेल, पण आता याच्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही ना. जाधवबाबांचं एक उदाहरण असे, ते म्हणले 2 रुपये देऊन जांभळे विकत घेतलेले, आणि त्या जांभळामध्ये एक भुंगा आलेला आहे, तो पण जांभळासारखा दिसून तोंडामध्ये गेलेला आहे. आता चिरकर नाही तर पिरकर, 2 रुपये देऊन विकत घेतलाय, खावा तर लागणारच. आता काही पर्याय नाही आपल्याला, ऐका नाही. मग आता हे काही फार किचकट आहे असं पण नाही, आणि हे लक्षात आलं अधिष्ठान चैतन्य, बरोबर की नाही. आणि त्याच्यावर आश्रित कोणी अविद्या अज्ञान, ती कशी आहे त्रिगुणात्मक, तिचं काय जगतरूपी कार्य आहे. त्या कार्याची जर निवृत्ती करायची असेल तर जाणावं कशाला लागणार आपल्याला, अधिष्ठान चैतन्याला जाणावं लागेल. अधिष्ठान चैतन्याला जाणत असताना तिथं उपाधीचा विचार करायचा का विशेषणाचा विचार करायचा. उपाधीचा विचार करायचा. उपाधी काय होते, बाजूला राहते स्वतः आणि दुसऱ्याचं ज्ञान करून देत असते. घट आहे, ऐक नाही. घट म्हणतो का मी घट आहे आणि मग हे चैतन्य असं म्हणतो का. नाही, तो काही म्हणत नाही. तो बिचारा आपलं शांत राहतो, ऐक नाही. काळा घोडा आणायला गेल्याच्या नंतर काळा रंग आधी घोड्याचं ज्ञान करून देत असतो का नाही. म्हणून तो काळा घोडा विशेषण घेतलं तर ते चैतन्याचं ज्ञान होईल का आपल्याला. चैतन्याचं ज्ञान होणार नाही. आणि उपाधी जर घेतली तर ते चैतन्याचं व्यवस्थित ज्ञान करून देत असते. म्हणून प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी ज्ञान करून घेता असताना उपाधी लावली, मग त्या उपाधी सापेक्ष पदार्थ भिन्न भिन्न होतात. पण उपाधी खरी असते का उपाधी खोटी असते. उपाधी नेहमी खोटी असते त्या ठिकाणी, बरोबर ना. आणि उपाधी स्वतः खोटी होऊन चैतन्याचं काय करते, ज्ञान करून देते. तेव्हा त्याला आपल्याला सामान्य ज्ञान न मानता विशेष ज्ञान होतं. आणि विशेष ज्ञानाने काय होतं, कारणासहित कार्याची पण निवृत्ती होऊन जाते, ऐका नाही. आणि विशेषण घेतलं तर काय होईल बरं, मग आत्यंतिक निवृत्ती होईल का लयरूप निवृत्ती होईल बरं. लयरूप निवृत्ती त्या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे ना. आता बरं बोला महाराज, आता पुढचा जसा मुद्दा येईल तसं विचार करू. नाही सांगा ना. आता आली लयरूप निवृत्ती, आता आले लयरूप निवृत्ती, तोच मुद्दा घ्यायचा आहे पुढे. आता मुद्दा असा, आता त्याने काय केलं होतं, 2 मुद्दे तयार केले होते. जेव्हा तुमची अंतःकरणाची वृत्ती कुठं जाते, त्या असणाऱ्या रज्जूपर्यंत जाते. आणि रज्जू काय आपण केली, उपाधी केली ना. मग तुम्हाला रज्जू उपै चैतन्याचं ज्ञान होतं, इथपर्यंत कळलं, ठीक आहे ना. मग रज्जू उपै चैतन्याचं जेव्हा ज्ञान होतं, त्या रज्जूला काय वृत्ती वगैरे असते का. रज्जूची वृत्ती आपल्या अंतःकरणात गेली आणि मग आपल्याला त्या रज्जू उपै चैतन्याचं ज्ञान झालं का. अंतःकरणाची वृत्ती रज्जू उपै चैतन्यापर्यंत गेली हो. अंतःकरणाचं हा, बरं. अंतःकरणाची वृत्ती रज्जू उपै चैतन्यापर्यंत गेली, तेव्हा त्या वृत्तीमध्ये चैतन्य नव्हतं का, ती जड वृत्ती तिथपर्यंत गेली. चैतन्य होतं की. चैतन्य होतच ना, ऐक नाही. आणि ते काय करून देत असतं, पदार्थ उत्पन्न करता का ज्ञान करून देता. ज्ञान करून देतो. ज्ञानाला कारण नाही. मग ते ज्ञान झालं म्हणूनच पदार्थ कळला का नाही कळला. बरं, पदार्थ जर ज्ञान झालंच नसतं तुम्हाला पदार्थ कळला असता का. नाही, आहे का नाही. कारण जेवढे काही पदार्थ त्याचा ज्ञानाशी संबंध आहे का नाही. ज्ञान असेल तर पदार्थ, पदार्थ असेल तर ज्ञान, आहे का नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी मागं पुढं असतात का युगपदच असतात.
युगपत असतात. युगपदच असतं आहे का नाही. समोर व्यक्ती आहे, जोपर्यंत त्याचं आपल्याला ओळख होत नाही तोपर्यंत आपण त्याला नाव देतो का? अहो हे काय समोर आहे, मला यांचं नाव काय आठवणी, काय आठवणी, नाव आठवलं का हा 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 मग मला कळालं. म्हणजे नाव त्याचं ज्ञान होतं म्हणूनच पदार्थ ओळखतो ना. ज्ञान नसेल तर पदार्थाची ओळख होते का? होतच नाही. म्हणजे त्या ज्ञानाने काय होतं, त्या पदार्थाची ओळख होते आणि त्याची निवृत्ती होते. ऐक नाही, त्या निवृत्ती दोन प्रकारची, एक लयरूप निवृत्ती, एक आत्यंतिक निवृत्ती. तुम्ही बोला ओंकार महाराज, काय हरकत नाही. मला फक्त ती संगत अशी लक्षात आली म्हणून मी बोललो. आपलं काय हाय पण उक्त जरा नाही घेतलं आपण, सांगितलं आपल्याला सावकाश चालायचंय. हा आपलं काही उक्त नाही घेतलं, आपल्याला सावकाश सावकाश चालायचं ना. आपण रोजाने पण नाही इथं. हा ते होईल. हा आपला आनंद आहे आनंद. चला, त्याच्यात आता आपली झाली आत्यंतिक निवृत्ती. आणि आता पुढं फक्त थोडं वाचून घेऊ. कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होते, असं वाक्य आहे. म्हणजे काय सांगितलं की अधिष्ठानाचं ज्ञान न करता कारण बाजूला ठेवून आपण जर नुसती कार्याची निवृत्ती केली तर ती निवृत्ती कोणती? लयरूप. लयरूप निवृत्ती. म्हणजे वरवर असणारी निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. आता त्याच्यावर जास्त विचार करण्यापेक्षा आबांनी आपल्याला सांगितलंच आहे. आपण पुढं पाहू. कारण लक्षात ठेवा प्रत्येकाने, परत आता गोळ नाही झाला पाहिजे. कारण काय लक्षात आलं ना? अज्ञान आहे का कारण अधिष्ठान काय? चैतन्य आहे? अज्ञान आहे का अधिष्ठान चैतन्य आहे? अज्ञान काय आहे? अधिष्ठान आहे. चैतन्याचे अज्ञान. अधिष्ठान चैतन्य काय आहे आणि त्याच्या आश्रित असणारं अज्ञान ते काय आहे? ब्रह्म हे अधिष्ठान चैतन्य आहे आणि त्याच्या आश्रित असणारी अधिष्ठान माया चैतन्य हे कारण आहे. अधिष्ठान चैतन्य कारण आहे आणि अविद्या हे कार्य आहे. कार्य, हे लक्षात घ्यायचं. अधिष्ठान चैतन्य कारण आहे ना. अहो चैतन्य नसेल तर माया कुठं राहणार आहे तुम्हाला, अविद्या कुठं राहणार आहे? हे नाही लक्षात आलं का? मी आता तुम्हाला त्याच्यासाठीच जीव आलं काढतो. आलं. अधिष्ठान आले. चैतन्य कारण आहे सगळ्या जगताचं, लक्षात घ्या. म्हणून तर ते अज्ञान आहे, अविद्या आहे, तिचे 3 गुण आहेत. त्याच्यामुळे हे जगतरूपी कार्य उभं राहिले, लक्षात घ्या. ते नाही कळलं का मग सगळंच चुकून जातं. मग अधिष्ठान बरोबर. चैतन्य काय आहे? कारण आहे, लिहून घ्या त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती आश्रित असणारे अज्ञान, अविद्या, त्रिगुणात्मक, तमप्रधान, सत्व, रज काय असन ते असन, ते काय आहे? कार्यरूप आहे. ऐक नाही. मग आता कार्याचं आपलं कारणाचं ज्ञान न होता कार्याची कार्यातच निवृत्ती करणं, ती कोणती निवृत्ती होईल? लयरूप. लयरूप निवृत्ती होईल. घट फोडला, आहे का नाही? घट फोडला आणि एका गटाचे 2 गट बनवले, कार्याच्या ठिकाणी चालूच राहिलं का त्याची निवृत्ती झाली? निवृत्ती नाही. मग घटाची निवृत्ती म्हणजे काय? मातीत घाला त्याला, मातीसहित त्याला नष्ट करून टाका, म्हणजे त्याची काय होईल? आत्यंतिक निवृत्ती होईल. जसं आपल्याला झोप लागली, झोप लागल्याच्या नंतर हे सगळं कार्य थांबतं की नाही? मग झोप लागली म्हणजे सगळं कार्य थांबतं, म्हणजे कायमस्वरूपी थांबतं काय काय काळापर्यंतच थांबतं? झोप काही लागल्याच्या काळापर्यंत आपण मग हे सगळं थांबलं म्हणजे तुम्ही अगदी स्वप्नात सुषुप्तीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हे जगत वगैरे काय दिसतं का? प्रतीतला येतं काही नाही. मग आणि आपल्या जेव्हा आत्मस्वरूपाचा बोध होतो, म्हणजे आपला देह जेव्हा पडतो किंवा आपण आपल्या स्वरूपात लीन होतो, किंवा तरंग जसं पाण्यामध्ये लीन होतो का नाही? मग लीन होतं तसं तो शांत राहतो. तिथं काही करायचं असतं का? काही करायचं नाही. म्हणजे सगळं संपून गेलं का नाही? काम नाही झालं पाहिजे का? मग सगळं नष्ट होऊन गेलं, आहे का नाही? परंतु हे नष्ट होऊन गेलं, पण कसं नष्ट होऊन गेलं? अजून अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान पण नाही झालं आणि हे तर सगळं नष्ट झालं. मग हे सगळं आत्यंतिक निवृत्ती होईल की याची? नाही होऊ शकत. कारण झोपेतून उठले का काम सुरू झालं. नित्य उठून या खावायची चिंता, उठला का झाली सुरुवात. आता आज कसं काय करायचं? म्हणजे त्याची निवृत्ती झाली का? दुःख आहेच ना समोर, दुःख आहे. मग ते दुःख कुठपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत तुम्हाला तुमचं अधिष्ठान काय आहे, जोपर्यंत तुमचं गंतव्यस्थान काय आहे हे जोवर कळणार नाही तोवर आत्यंतिक निवृत्ती होईल का? होणार नाही. लयरूप निवृत्ती नित्य चालू आहे आपली. थोडा काळ झाला का काहीतरी समाधान भेटलं, काहीतरी उत्तर भेटलं,
हा बघा आता बरं वाटतं आम्हाला, आता खरं सुख झालं. हे कळत नव्हतं तर असं वाटत होतं. ते कोणतं कळतं आपल्याला, कोणतं ज्ञान असतं? मासिकातलं ज्ञान वाचा, याच्यातलं ज्ञान वाचा, पेपरच्या बातम्या वाचा, टी व्हीतल्या बातम्या पहा, हे मिळून तात्पुरतं होतं आपल्याला. पण आत्यंतिक निवृत्ती होते का? आणि सगळ्या जीवाला कोणती निवृत्ती आवश्यक आहे? आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती. आणि आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर त्याला पर्याय काय आहे? त्याला अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि आत्यंतिक लयरूप निवृत्ती उठता बसता खाता पिता होतच असते. त्यामुळे तर आपल्याला सुखदुःख प्राप्त होतात की नाही. मग ते आत्यंतिक लयरूप निवृत्ती ना, ही ब्रह्मज्ञाना वाचून पण होऊ शकते. समाधीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही दोन प्रकारचे अध्यास असतात. एक कारणाध्यास सांगितला आणि एक कार्याध्यास सांगितला. ठीक आहे ना. आता कारण अध्यासच कार्य अध्यासाला कारण आहे, हे बरोबर ना. अधिष्ठान चैतन्य त्याचे आश्रित असणारे अज्ञान अविद्या. ठीक आहे ना. एक कार्याध्यास पाहिला आणि एक कारणाध्यास त्या ठिकाणी पाहिला. कार्याध्यास साक्षात दुःखाला कारण आहे हे आपण पाहिलं, ऐक नाही. आणि परंपरेने काय सांगितलं? कारणाध्यास सांगितलं. मग आता कार्याध्यासाची निवृत्ती होते का नाही? तुम्ही मग करायचे का नाही? ध्यान लावायचे. ध्यान लावून शांत व्हायचे, बरोबर ना. मग जेव्हा ध्यान लावून शांत होता किंवा तुम्ही कथा कीर्तन ऐकता की नाही, त्या कथा कीर्तनामध्ये कधी कधी कीर्तन ऐकताना त्याच्या श्यामसुंदराचं चिंतन चालतं. त्यावेळेस तुम्ही काही काळापर्यंत एकदम शांत होऊन जाता की नाही. एकदम शांत होऊन जातो माणूस. किंवा असं समजून घ्या की समाधीचे सुख सांडाव वळवणे आई सहा कीर्तने ब्रह्मरस. कीर्तन वगैरे ऐकता, वारीमध्ये जाता, कुठेतरी जाता, बाकीचं सगळं संपून जातं. किंवा एकदम समाधीमध्ये जाता, तेव्हा हे बाकीचं सगळं शांत होतं का नाही? शांत होतं. आणि समाधी उत्थान पावल्याच्या नंतर परत सगळं दिसायला प्रतितली येतं का नाही? मग तुम्ही निवृत्ती केली का नाही त्याची? मग ही कोणती निवृत्ती होईल? लयरूप निवृत्ती होईल का आत्यंतिक निवृत्ती? लयरूप. म्हणजे समाधी लावली, ध्यान केलं, एखादं काहीतरी ब्रह्मनाद ऐकला, काही भजन ऐकलं, काही गाणी ऐकली, त्याने काय होईल बरं? वरच्यावर तुम्हाला तेवढ्या काळापर्यंत शांत वाटेल. पण ती आत्यंतिक निवृत्ती होईल का त्याची? आत्यंतिक नाही. कार्यरूप निवृत्ती होते ना, ती आत्यंतिक निवृत्ती नाही म्हणायचं. ती कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. आणि कारणाध्यासाची निवृत्ती कोणती निवृत्ती? आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती. म्हणजे त्याचं कारण काय? त्या कारणाची निवृत्ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती. मग झोपेमध्ये कोणती निवृत्ती होते? लयरूप निवृत्ती होते. समाधीमध्ये लयरूप होते. झोपेत लयरूप होते, समाधीमध्ये लयरूप होते. काही कुठलं ऐकलं तेवढ्या कारणाने शांत झालं, काहीतरी कानावर पडतं म्हणून शांत झाला, त्याने पण सुख होतं की नाही. मग ती कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. आणि एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं का हे अधिष्ठान माझं खरं स्वरूप आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं की नाही, तेव्हा हे सगळं खोटं आहे. हे तात्पुरतं आपण नाही काय म्हणतो, लहान मुलाला एक चॉकलेट गोळी दिली का ते शांत राहतं. आणि शांत राहतं, ती गोळी संपली का परत रडायला लागतं, आहे का नाही. ती लयरूप निवृत्ती. ती काय होती? एक दिवस नष्ट होऊन जाते. समजा आपण म्हणलं हा बागुलबुवा आहे, ते पोर शांत होतं का नाही. आणि जर मोठं झाल्याच्या नंतर ते म्हणलं दाखवा बागुलबुवा, येईन का दाखवता आपल्याला? म्हणजे मग आता ते म्हटलं बागुलबुवा दाखव, तर दाखवता येणार नाही, बरोबर आहे की नाही. आणि मग त्याला त्याचं भय राहीन का आता? म्हणजे त्याला खरं कळलं नाही, हे नाहीच आहे. मग हे खरं काय? खरं मीच आहे या ठिकाणी. दुसरा मग बागुलबुवा जो होता म्हटला होता आतापर्यंत, तो नाहीच आहे, असं जेव्हा निश्चय होईल तेव्हा त्याला बागुलबुवाचं भय निर्माण होईल का? मग बागुलबुवाचं भय निर्माण होत नाही, ती कोणती निवृत्ती आता? ती आत्यंतिक निवृत्ती. आणि जोर बागुलबुवाचं भ्या वाटायचं पण बागुलबुवा नव्हताच, तर ती कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती होती. ठीक आहे. बघा आता सांगायचं यांना पाठाला आणि मीच पाठ करत बसलोय परत. नाही आता आबा, हा आता या ठिकाणी आता मला शंका आली. हा बोला, जाऊन या, हा बोला नाही ना. आता एकदम थोडक्यात सांगा, फार सविस्तर फोडूच नका. हा आपण कार्य कशाला म्हटलं? हा जगतरूप कार्य सांगितलं अविद्येचं. जगताला कार्य सांगितलं, कारण कशाला म्हटलं? अधिष्ठान चैतन्य. कारण सांगितलं अधिष्ठान चैतन्याला, बरोबर आहे. आणि कार्य म्हटलं जगताला. जगत आता आपल्याला जर अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, त्रिगुण म्हणा, प्रकृती म्हणा, प्रधान म्हणा, हे सगळं अज्ञानच आहे. हे सगळं चैतन्याला अज्ञानात कारण आलं. म्हणता येईल का आबा खरं?
हम्म. आ ते अधिष्ठान आहे त्याला कारण म्हणता येते का? अधिष्ठानच कारण झालं ना सगळ्याचं. आपल्याला मग जर कार्याची निवृत्ती करायची असेल हम्म. तर कारणाची निवृत्ती करावी लागेल. कारणाची निवृत्ती म्हणजे काय करायची कारणाची निवृत्ती? आता ह्या ठिकाणी तुम्ही असं सांगताय ज्ञान करायचं, हा, त्याचा बरोबर? नाश करता येईल का? नाश नाही करता येणार, त्याचं ज्ञान करता येईल. त्याचं ज्ञान करायचं. आपल्याला हे 7व्या तरंगात जाऊन करता येईल का आता करता येईल? आता जे करायचं वाटलंच तर. वाटलंच तर. नाही मग ठीक आहे, पण तरी आता येतंय ना, मग अशी शंका येते आता एक दुसरा इथपर्यंत मुद्दा जर असा अभ्यास होतो, असा एक उपस्थित मुद्दा होतो. आता हा ग्रंथ आपण वाचतो की नाही, हा मग हा ग्रंथ वाचत असताना अधिष्ठान चैतन्याला जाणायचंय असं म्हटलं, बरोबर ना? अधिष्ठान चैतन्याला जाणायचंय का मिळवायचंय? जाणून घ्यायचंय. जाण्याचं. जाणून घ्यायचं. मिळवायचं का नाही? कारण मिळवण्याचा विषयच नाही. कारण का मिळवण्याचा विषय नाही? तुम्ही म्हणले आम्हाला त्याला पाहिजे, आम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे. तुम्हाला कसं काय देवाचं दर्शन म्हणणार आहे सांगा? होणं शक्य आहे का? असा कोणता ग्रंथ आहे का त्या ग्रंथामध्ये देवाचं दर्शन होतं? मग तर कधी कधी पाहायला मिळतं आपल्याला की पुंडलिकाला भगवंताने दर्शन दिलं. हा काय प्रकार आहे मग? हा प्रकार सांगत असताना एक नियम लक्षात घ्यायचा की उभा राहिला भाव सावयो जणू की पुंडलिकाचा. तो पुंडलिकाच्या भावार्था तो भाव तयार होतो. शबरीच्या अंतःकरणात काय झालं होता? भाव तयार झाला होता, आहे का नाही? आणि काय पूर्वी कोड जैसा तैसा विठ्ठल, त्याच्या मनातले भाव असतात. तो परमात्मा जसा आहे तसं पुरवितो, ऐक ना. नामरूप घेशी आपल्या सोयीचे, होशी भावे काहीतरी, नामरूप घेशी आपल्या सोयीचे आणि होशी तैसा भाव त्या कारणे, तसा भाव आहे त्या कारणाने तो काय करतो. आता त्याच्यात पंचदशीत जावं लागेल, किंवा मला असं वाटतं या शेवटी किंवा 7व्या तरंगामध्ये गेलं तर 7व्या तरंगामध्ये पण त्याचा विचार आलेला आहे. ते कार्यरूप ब्रह्म तयार होत असतं. म्हणून ते काय करतं, आता भगवंत म्हणतात की मला ज्यावेळेस अवतार धारण करायचा आहे का नाही, तर ते काय करतो की काय बघा की तैसा अमृताची मी किरटे प्रकृतीचे आदिष्टे. ते म्हणजे प्रकृतीचा मी काय करतो आधार घेतो, मायाचा काय करतो मी आधार घेतो, आणि मी माझं काय करतो, माझं एक रूप तयार करतो आणि लोकांसमोर प्रगट होत असतो. म्हणजे हा परमात्मा काय करतो, रूप तयार करतो. आणि कसं काय रूप तयार करतो? माया मिश्रित तयार होतं, मिश्रित ब्रह्म म्हणायचं. आता मावशीनं माशी काय म्हणलं, आश्रित नाही म्हणता मिश्रित म्हणलं. हे मिश्रित म्हणजे काय? हे मिश्रित म्हणजेच ईश्वर आहे. याला काय म्हणायचं? ईश्वर. आणि तो काय करतो, सगुण रूपाने विग्रह धारण करतो, बरोबर का नाही? आणि आपल्या समोर प्रगट होत असतो. आता हे जर आता याला जर आता कोणी म्हणत असन आम्हाला शंकर, कोणाला विष्णू, कोणाला स्वामी समर्थ, कोणाला काही जरी म्हटलं तर हा काय त्याचाच विग्रह आहे. पण बरं का, त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे का? हा, अज्ञान. आता जसं आहे ना, काय असतं की एखाद्याच्या आपण घरी जातो, घरी गेल्याच्या नंतर बाहेर कुत्रे असतात की नाही, मग कुत्रे असतात, ते कुत्रे आपल्यावर भुकतात की नाही? आपल्यावर भुकतात. आणि मालक बाहेर आल्याच्या नंतर त्या कुत्र्याला म्हणलं चल बाजूला होय, तर ते कुत्रं बाजूला होतं की नाही? मग याचं कारण असं असतं की कुत्रं त्यांच्या ताब्यात आहे आणि कुत्रा आपल्या ताब्यात नाही. कुत्रं आपल्यावर भुकत असतं आणि त्यांच्या कुत्रं अजिबात भुकत नाही. तसं माया आहे ना, त्यांच्या आश्रित कोणाच्या आश्रित असते? ईश्वराच्या आश्रित असते, आणि आपल्या मात्र आश्रित नसते, ऐक नाही. आणि संतांच्या पण माया काय असते? आश्रित असते, ऐक नाही. मग ते म्हणलं तसं त्या ठिकाणी कार्य होऊ शकतं. मग ते काय, त्यांना वाटलं सगुण रूप धारण करायचं, सगुण रूप धारण करून आपल्या पुढे येऊ शकतात. आणि त्यांना वाटलं दर्शन नाही द्यायचं, दर्शन नाही पण देऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय, ते जर रूप आपल्या समोर प्रगट झालं, पुंडलिकाच्या पुढं परमात्मा आला आणि परमात्म्याने त्यांना काय केलं, दर्शन दिलं. तर दर्शन दिलं म्हणजे काय, त्याच्या अंतःकरणातला भाव जाणला, ऐक नाही. आणि भाव जाणून तो प्रगट झाला. पण ते कार्य होतं का कारण होतं? जे आकाराला आलतं, ते आकाराला आलतं ते काय कार्य. होतं? कार्य होतं. ते कार्य होतं, आहे का नाही? आणि त्यातलं कारण आहे ते ब्रह्मच आहे का नाही? ते मात्र त्या ठिकाणी काय ब्रह्म आहे. नामदेव महाराजांना आहे ना, फक्त कार्यालाच ते ठिकाणी ब्रह्म म्हणायचे, पण कारणाला कुठं जाणलं त्याने? मग कारण कार्य जे असतं ते एकसारखंच असतं का? मातीचा घट एकच असेल का सारखा? का त्याचे आकार बदलू शकतात?
मग नामदेव महाराज अक्कलकोट. नित्य देवाच्या जवळ असायचा, पण त्याला परमात्मा कुठं कळाला? कारण त्याला आकार कळत होता, पण त्या आकाराचं कारण मात्र कळत नव्हतं. परिचय यायला गेले. मग वाळवंटामध्ये डोंबारा डोंबरीचा ते खेळ सुरू झाला, आणि ते खेळ सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी खेळ झाल्याच्या नंतर म्हणले स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय होतं म्हणले, ते गाढव होतं. म्हणले गाढवं कापा. हांडीच भरत नव्हती म्हणले शेवटी. मग कुत्रं होतं, कुत्रं कापा. कुत्रं दिसलं, मांजर दिसलं, आहे का नाही, हांडी भराणीच म्हणले. मग आता काय करा, ते हे काय समोर बसले, हे कोणी, यांना घेऊन या. नामदेव महाराज तिथे वाळवंटात गंमत होत होते, त्यांच्या मागं लागले हे दोघं, आणि म्हणले याला का आपण हांडीत घाला. म्हणले लागले पळायला आणि आले देवाच्या जवळ. म्हणले वाचलो देवा. म्हणले कसं काय वाचला? आता हे लक्षात घ्या, हे जोवर विचारसागर कळत नाही तोपर्यंत हे भाव तुम्हाला कळणार नाही. कारण त्या अवस्थेवर जायचं असेल तर हे आधी नेमेदादांचा आग्रह असतो का तुम्हाला हे तत्वज्ञान यथार्थ झालं पाहिजे. हे जेव्हा यथार्थ होईल ना तेव्हाच तुम्हाला गोपीभाव कळेल. लोकांना असं वाटतं ते गोपीभाव ऐकतात, रडायला सुरुवात करतात. हा भाव काय खरा भाव आहे का? खरा भाव होऊ शकत नाही. खरा भाव कधी होईल? जोपर्यंत तुम्हाला त्या चैतन्याचा स्वरूपाचा यथार्थ बोध होणार नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये खरा भाव तयारच होऊ शकत नाही. भक्ती म्हणजे काय? उलट ज्ञान खाली, आणि ज्ञानाची परिपक्व अवस्था म्हणजे भक्ती. त्या भक्तीपर्यंत जायचं असेल ना तर हे आधी लक्षात आलं पाहिजे. नामदेव महाराजाला हे कळलंच नाही. नामदेव महाराज फक्त वरवर आकार लक्षात घ्यायचा, आणि मग जेव्हा भगवंताच्या समोर आले आणि म्हटले देवा वाचलो म्हणले मग माझा जीव गेला असता. म्हणले काय झालं? म्हणले असं असं झालं. अरे म्हणलं तू तर म्हणला मी तुला सगळीकडे ओळखतोय. काय ओळखलं मला? तो मीच होतो मला तो खेळ करणारा, वाजवणारा, आणि ती माझी पत्नी होती, आणि आम्ही दोघंच तुझ्या मागं लागलो होतो म्हणले. आणि ते कुत्रं गाढव जे होतं का नाही, ते गरुड होता, एक हे होतं, असं सगळं ओळख करून दिली. आणि मग म्हणले अरे देवा, आत माझ्या लक्षातच आलं नाही. मग म्हणले आकार नाही लक्षात घ्यायचा, आकाराचं कारण काय लक्षात घ्या. आकार म्हणजे सगळं आज्ञान आहे ना, माया कार्य आहे ना, बरोबर आहे का नाही? आणि ते माया कार्य असेल तर त्याच्यातलं कारण कोण आहे? चैतन्य आहे, अधिष्ठान आहे, आणि त्याच्यावरती हे आकार तयार झालेले आहेत, असं लक्षात घ्यायचं. मग आपल्याला ज्ञान कशात झालं पाहिजे? आकाराचं झालं पाहिजे का आकाराच्या कारणाचं ज्ञान झालं पाहिजे? आकार. हा, जोपर्यंत आकाराच्याच आकारामध्ये निवृत्ती होते, ती लयरूप निवृत्ती होईल का आत्यंतिक निवृत्ती होईल? लय रूप. निवृत्ती लयरूप होईल. आणि आणि आकाराचं कारण जर कळलं तर हा विष्णू आहे, हा शंकर आहे, हा ब्रह्मदेव आहे, हे स्वामी समर्थ आहे, ही देवी आहे, आणि ते असं राहील का? सगळ्यामध्ये त्याला एकच दिसेल, सर्वभूती पाहिजे एक वासुदेव. एकच दिसेल त्याला, एकच हा हे महत्वाचं प्रमाण आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव. हा वासुदेव व्यापक असणारा परमात्मा एक आहे. हे कधी कळल? जोपर्यंत त्याला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. नाही तर मग तो द्वेष करतो, मत्सर करतो. आम्ही वैष्णव आहोत, आमचा गंध उभा आहे, तुम्ही शैव आहात, तुमचा गंध आडवा आहे, तुमचा संप्रदाय वेगळा, आमचा संप्रदाय वेगळा. लागले लोक भांडणं करायला. भांडणं का करतात? कारणाचं त्याला ज्ञानच झालं नाही ना, अधिष्ठान चैतन्याचं ज्ञानच झालं नाही. जर अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं असतं, भांडणं लोकांनी केली असते का? भांडणं सुद्धा केली नसते. म्हणून आत्यंतिक निवृत्ती व्हायची असेल तर काय करावं लागेल? आधी कारणाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. झोपेत, समाधीमध्ये, अमुकात तमुकात ब्रह्मज्ञान व्हावं लागत नाही. ब्रह्मज्ञान वाचून ती निवृत्ती होते, पण काही काळापर्यंत होते. काळांतराने ती येतच असते, ती आपल्यासमोर उभीच राहत असते. आणि जेव्हा ब्रह्मज्ञान होईल आणि तेव्हा कार्याची निवृत्ती होईल, तेव्हा ती आत्यंतिक निवृत्ती होत असते. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ज्ञानावाचून होतो, तो पोत बघा होतो. जो पोत भोग देणारे कर्म सन्मुख असते, तो पोत झोप येणार नाही. अंथरुणावर जर असला तरी पण त्याला म्हटलं ना आता झोपून घ्या, आता बघू बाकीचं, नाही म्हणले मला काही चैन पडत नाही, माझं ते काम झालं ना तरच मला चैन पडते, आहे का नाही? मला हे सकाळचं पाठ सांगायचं आहे, हे वाचलंच पाहिजे, थोडं चिंतन केलंच पाहिजे याच्यावरती. सकाळची सारी संगती होते, त्याला झोप येईल का लवकर? तो निम्मे रात्रीचं उठन आणि बसन, इथं असं आहे तिथं तसं आहे का? त्याची तळमळ चालूच आहे का नाही? म्हणजे कर्म जो सन्मुख आहे तोपर्यंत तो शांत होईल का? आणि त्या कर्माची निवृत्ती कशी होईल बरं? तो का म्हणे त्याचे कळले आमावर्म जे जे कर्म धर्म ना शिवंत. आम्हाला माहिती आहे हे सगळं कसं आहे, माया कार्य आहे ना शिवाने. याला किती, आता मला सांगा, कर्म करून पुण्य मिळवायचं, पुण्य मिळून तरी काय होणार आहे? पुण्य मिळून कार्य वाढणार आहे का कमी होणार आहे? कार्य वाढणारच आहे का नाही? आणि पाप करून काय होणार आहे?
कार्य वाढणारच आहे का कमी होणार आहे? मग आपल्याला काय मिळवायचंय, पाप का पुण्य? दोन्ही पण मिळवायचे. पापही नको आणि पुण्य नको. का? हे सगळं नाशिवंत आहे. का? कारण मायाचं कार्य म्हणून नाशिवंत आहे का नाही? आणि जोपर्यंत कार्य समोर असतं तोपर्यंत तळमळ त्याची काय असते, चालूच असते आहे का नाही? फक्त आपल्यालाच वाटतं तो आता झोपलाय. कसला झोपलाय? त्याला आवाज द्यायला लगेच उठून बसेल आहे का नाही? हे लक्षात घ्यायचं. जो पोत भोग देणारे कर्म सन्मुख असते तो पोत झोप येणार नाही. किंवा दुसरं उदाहरण, जगताचा प्रलय होणार नाही आहे का नाही? आणि जगताचा प्रलय होईल का? बरं, विष्टी रूपाने घ्या नाही तर समष्टी रूपाने घ्या आहे का नाही? समष्टी रूपाने सगळे जगत असतं आणि विष्टी रूपाने फक्त त्याच्यापुरता तो असतो. बरोबर की नाही? त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचा अभाव झाल्यामुळे सर्पाचा लय होतो. आता हे वरचं उदाहरण ऐकलं का नाही? तसंच आता हे खाली जोडून घ्यायचं की त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती आहे का नाही? सर्प कसा आहे? त्या रज्जूवरती भासलेला आहे. त्या सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते आहे का नाही? सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते का रज्जू अधिष्ठान चैतन्याने होते? काय म्हणणं आहे तुमचं? रज्जोदिष्टान चैतन्याच्या ज्ञान. चैतन्याने. आणि रज्जूचं चैतन्य थोडं ज्ञान झालं तर चैतन्याचं वेगळं ज्ञान करून घ्यावं लागत का रज्जू अधिष्ठानाबरोबर चैतन्याचं ज्ञान आहेचे? का रज्जूचं अधिष्ठानच चैतन्य आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होते. सर्प ज्ञानाचा विषय बघा आता, व सर्प ज्ञानाचा विषय जो सर्प आहे का नाही त्याचा अभाव झाल्यामुळं मग काय होतं? सर्प ज्ञानाचा विषय काय होता? विषय हा सर्प आहे, हाच विषय चालला ना आपला. रज्जू सर्पाकार भासले जगदंबर. आता हा संसार कसा असतो? सर्पासारखाच आहे ना, विषारी. का संसाराने तुम्हाला कधी सुख दिलं? संसार कधी सुख देतो का? तात्पुरतं चॉकलेट देतो आपल्याला आहे का नाही? थोडं गोड लागतं आपल्याला आहे का नाही? वरती वाघ, खाली नाग, विहिरीमध्ये आहे का नाही? ते मधाचा एक टिपका तोंडावर पडतो तेवढं सुख देतोच का नाही आपल्याला? तेवढंच वाटतं. नाही तर ते सगळे विष काय आहे? शरीरामध्ये भिनलेलंच आहे का नाही? हाच खरा विषय सर्पाचा, लक्षात घ्या. सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचा अभाव झाल्यामुळं. कसं काय अभाव झाला बरं? अभाव कसा झाला? तुम्हाला अधिष्ठान काय त्याचं? अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना. अधिष्ठान काय होतं सर्पाला? रज्जू अधिष्ठान होतं. बरोबर आहे रज्जू काय? होतं. आणि त्याच्यामुळं सर्प हा विषय काय झाला होता? निर्माण झाला होता. आता विषयाची निवृत्ती झाली का नाही? विषयाची निवृत्ती झाली. कशाने झाली. झालं? अधिष्ठान असणारं चैतन्य कोण आहे? रज्जू. त्या रज्जूच्या नावाने काय होतं? सर्प नावाचा जो विषय आहे त्याची काय झाली? निवृत्ती झाली. बरोबर आहे का नाही? आता त्याला निवृत्ती म्हटलं बरं का, आणि त्याला अभाव जरी म्हटलं तर काही फरक पडतो का? अभाव नाही. म्हणजेच निवृत्ती आणि निवृत्ती म्हणजेच अभाव. काही फरक आहे का? वस्तू आता इथं समोर नाही म्हणजेच काय झालं? त्या वस्तूचा काय माहिती नाश वगैरे झाला असेल म्हणून इथं वस्तू नाही आहे का नाही? पूर्वी हा मनुष्य या घरामध्ये राहत होता आहे का नाही? एकटाच घरात राहत होता. आता तो मनुष्य त्या घरामध्ये नाही म्हणजे त्याचा काय झाला? थोडक्यात अभाव झाला. अभाव झाला आहे का नाही? काय माहिती अभाव झाला, तो कुठे गेला का तो मरण पावलाय का निवृत्त झालाय? तोने काय म्हटलं तरी आता घरात आहे का? तो घरात नाही आहे त्या ठिकाणी. मग आता त्याचं ज्ञान होईल का? त्याचं ज्ञान होणार नाही. तसं रजेवर भासलेलं सर्प आहे. एकदा रजेचं ज्ञान झालं, आता सर्पाचं ज्ञान होईल का तुम्हाला? सर्पाचं ज्ञान नाही. मग ज्ञान एक होणार तुम्हाला. कोणतं ज्ञान होईल? अधिष्ठान काय ते त्याचं ज्ञान तुम्हाला नेहमी होणार. आणि जेव्हा त्याचं तुम्हाला ज्ञान होणार तेव्हा तुम्ही काय म्हणणार? तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. हे माझं काय जणू काय स्वरूप. जन नव्हे अवघा जनार्दन. जन नाहीचे मग काय? हे सगळं जनार्दनचे. जग अवघे देव. सगळं जगच हे देव रूपाने प्रतीतीला येईल, ब्रह्म रूपाने प्रतीतीला येईल आहे का नाही? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. विश्व ब्रह्मचे केले का विश्वच ब्रह्म होतं मुळात? विश्वच ब्रह्म होता. मग काय केलं आम्ही? विश्वाला ब्रह्मरूप केलं का त्याच्यावरती असणारा भ्रम घालवला? भ्रम घालवला. भ्रम भ्रम घालवला. गेला आपला. भ्रम गेला आणि हे विश्व काय होतं? ब्रह्मरूपच होतं त्या ठिकाणी. मग अभाव म्हणा किंवा त्याचा नाश म्हणा, काय फरक पडतो का आपल्याला? मग उरला उरे विठ्ठल, एक परमात्मा त्या ठिकाणी शिल्लक राहत असतो. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळं सर्पज्ञानाचा नाश म्हणा, इथं चालतो ना, त्याचाच अभाव झाल्यामुळे आहे का नाही? परत वाचतो मी.
त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचा अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय म्हणा. बरोबर आहे की नाही? सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा अज्ञानामध्ये त्याचा लय काय झाला, काही फरक पडत नाही म्हणा. एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय आहे का नाही, सर्पाचा नाश झाला, अभाव झाला, लय झाला, निवृत्ती झाली, नाहीसा झाला, काय म्हणलं तर काय फरक पडतोय का? एकच होता, आहे का नाही? म्हणजे एकच गहू असतो आणि गव्हाचे कानोळे केले, पोळ्या केल्या, चपात्या केल्या, त्याचे आणखीन काही प्रकार करता आले तेवढे केले, पण खाताना आपण गहूच खातो की नाही? खाताना गहूच खातो, हे गव्हाचेच आहे, हे पक्क कळतं आपल्याला. तसं नाश म्हणा, अभाव म्हणा, नाहीसा झाला, काही म्हणा, एकच होतं. सर्पज्ञानाचा नाशास किंवा लयास कारण आहे. सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे. काय कारण आहे बरं? या सगळ्या एकंदर विवेचनावरून काय कारण आहे? कारण काय? कारण आता ते कारण पण नाही लक्षात राहिलं. रज्जूचं ज्ञान झालं का नाही? रज्जूचं ज्ञान, हे रज्जूचं अधिष्ठान होतं त्या सर्पाला सामान्य रूपाने, त्याचं ज्ञान झालं ना, तेच कारण होतं ना. आणि त्याच्या ज्ञानाने काय होतं? ह्या सगळ्याचा लय, नाश, निवृत्ती, अभाव आहे का नाही, हे सगळं त्या ठिकाणी होत असतं, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता ठीक आहे म्हणले, आता एवढी शंका आपण इथं लक्षात घेऊ आणि थांबून घेऊ वाटलं असतं. सांगा ओंकार महाराज शंका खालची. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशाच कारण नाही. सांगा थोडं राहील, थोडं काय तर ते नुसतं परत वाचूनच ठेवणार आहे, उद्या परत घ्यावंच लागेल. हा का? आता बघा, सर्पाचा आता थोडक्यात लक्षात घ्या, मग उद्या परत याच्यावर विचार करू. आपण ठरवलं काय होतं का, मुद्दा आपल्याला पक्का जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही, तोपर्यंत मागच आपण आपला आवत हाकत राहायचं, आहे का नाही? असा नियम केलेला आहे आपण. तर सर्पाचा नाश इथं आहे ना, परिच्छेद लक्षात घ्यायचा व्यवस्थित, मगच तुम्हाला समाधान होईल. सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. सर्पाचा जो नाश झालाय का नाही, तो सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. म्हणजे एक बाजूला काय सांगितलं तुम्हाला, सर्प नावाचा विषय सांगितला, आणि दुसऱ्या बाजूला काय सांगितलंय, सर्प आहे त्याचं ज्ञान सांगितलंय. ठीक आहे ना? एक बाजूने पदार्थ सांगितला, एक बाजूने काय सांगितलं, त्याचं ज्ञान सांगितलं, आहे का नाही? म्हणजे ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये आल्यात का नाही? मला असं वाटलं काल तुमच्या लक्षात आलं म्हणून मी पुढे निघून गेलो, म्हणून आता परत ते बारकाने सांगायचं. काय एक सांगितलं सर्प, आहे का नाही? ते सर्प काय पदार्थ आहे, आहे का नाही? आणि त्या पदार्थाचं काय आपल्याला ज्ञान. म्हणजे सर्पाचा नाश सर्प ज्ञानाच्या नाशास कारण नाही. सर्पाचं ज्ञान, आहे का नाही? या दोन गोष्टी याच्यामध्ये काय करायच्या, लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. कसं कारण नाही बुवा सर्पाचा नाश आहे नाही, सर्पज्ञानाच्या नाशास कारण कसा नाही? तर असं लक्षात घ्या की आदिष्टान ज्ञानाने सर्प व सर्पाचे ज्ञान निवृत्त होते. तर मग आधी सर्प नंतर सर्पाचे ज्ञान, आहे का नाही? आधी काय होतं आपल्याला, सर्प प्रतीतीला येतो ना, पदार्थ प्रतीतीला येतो का नाही, आणि मग त्याचं ज्ञान होतं का नाही, असं जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणत असाल. आता मगाशीच तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं का नाही, अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये पहिल्यांदा आपण समोर व्यक्ती पाहिला आणि त्याचं जर ज्ञान झालं नाही, ओळख देता येईल का आपल्याला? त्याची वस्तूची ओळख तरी होईल का? वास्तविक पाहिलं तर दोन्ही गोष्टी कशा असतात, युगपतच होत असतात. पण याचं म्हणणं नाही, आधी तुम्हाला काय होतं, बरं समजा पदार्थ पुढं पाहिला, ठीक आहे, मग हा पदार्थ नक्की काय आहे असं लक्षात घ्या. बरोबर की नाही? मग तो पदार्थ पाहता मग तुम्ही विचार करता, अमुक अमुक ह्या पदार्थाचं हे नाव असलं पाहिजे. मग तुम्हाला त्याचं काय होतं, ज्ञान होतं. म्हणजे आधी पदार्थ दिसतो आणि मग त्याचं काय होतं, ज्ञान होतं. बरोबर ना? म्हणजे दोन्हीमध्ये अंतर पडलंय का नाही? आणि तुमची कोणती ख्याती बरं, सत्ख्याती, अनिर्वचनी ख्याती, आख्याती, अनिर्वचनी ख्याती. आणि अनिर्वचनी ख्यातीमध्ये नेम काय केलं बरं, दोन्ही गोष्टी मागं पुढं होतात का युगपत होत असतात? युगपत होत असतात. बरोबर आहे का नाही? मग दोन्ही गोष्टी जर युगपत होत असेल, अशी तुमची अनिर्वचनी ख्याती जर असेल, तर आता इथं काय आहे, हे काहीतरी आहे आणि नंतर त्याचं ज्ञान, आहे का नाही? या दोन जर गोष्टी म्हणत असेल
तर मग याच्यामध्ये अंतर पडतोय की नाही? मग अंतर पडल्याच्या नंतर तुमच्या ख्यातीमध्ये तुम्ही काय म्हटलं होता, युगपत उत्पन्न होत आहे. मग जे सिद्धांताला तुमचा बाधा येतो की नाही, दोष येतो का नाही? सिद्धांताला तुमचा दोष येत असतो. तो दोष कसा येतो, काय येतो, याच्याविषयी विचार आपण उद्याला पाहू. आता या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी.